हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर ऑनलाईन क्लासेस. तर आपण कोणता चॅप्टर बघत होतो? सॉलिड स्टेट. आता सॉलिड स्टेटमध्ये आपण काय काय बघितलं? पहिला बघितलं इंट्रोडक्शन. नेक्स्ट बघितलं आपण टाईप्स ऑफ सॉलिड. टाईप्स ऑफ सॉलिडमध्ये कोणते कोणते प्रकार बघितले? दोन बघितले, क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड हे काय असतात? सॉफ्ट. आणि क्रिस्टलाइन सॉलिड हे काय असतात? हार्ड असतात ॲज कम्पेअर टू ॲमॉर्फस सॉलिड. नेक्स्ट बघितलं आपण आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. नेक्स्ट बघितलं आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता मला सांगा, आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझममध्ये काय बघितलं? आयसोमॉर्फिझममध्ये काय बघितलं? 2 or more सबस्टन्सपासून आपल्याला एकच क्रिस्टल स्ट्रक्चर भेटते, किंवा 2 डिफरंट सॉलिडपासून आपल्याला एकच सेम स्ट्रक्चर बघायला मिळणार. आणि त्याचा अपोजिट काय असणार आहे? पॉलिमॉर्फिझम. म्हणजे सिंगल सबस्टन्सपासून आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर बघायला मिळणार आहेत. हे आपण कशात बघितलं? आयसोमॉर्फिझममध्ये आणि पॉलिमॉर्फिझममध्ये. नेक्स्ट आपण काय बघितलं? क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलमध्ये किती टाईप्स आहेत? 4 टाईप्स आहेत. देर आर 4 टाईप्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. फर्स्ट आयनिक सॉलिड, सेकंड कोव्हॅलेंट सॉलिड किंवा कोव्हॅलेंट क्रिस्टल, नेक्स्ट मेटॅलिक क्रिस्टल, आणि फोर्थ आहे तो काय आहे? मॉलिक्युलर क्रिस्टल. हे टाईप झाले आपले. त्या टाईपनंतर आपण काय बघितलं? क्रिस्टल स्ट्रक्चर बघितलं. आता क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आपण काय काय बघितलं? लॅटाईस पॉईंट बघितला. लॅटाईस पॉईंटला जेव्हा जोडतो त्यावेळेला आपल्याला एक क्रिस्टल तयार झाला. आणि युनिट सेलमध्ये आपण काय बघितलं? युनिट सेलमध्ये आपण काय बघितलं? युनिट सेलची डेफिनेशन काय झाली? The smallest repeating structural unit of crystalline solid is called as unit cell. जे आपण क्रिस्टलाइन सॉलिडचे बघितलं तेच जर रिपीट झालं आणि एक मोठा क्रिस्टल तयार झाला, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? युनिट सेल. म्हणजे लक्षात काय ठेवूया? रिपीटेटिंग युनिट. जो की छोटा आहे तो प्रत्येक वेळेला रिपीट होणार. आणि लक्षात. तर आज आपण काय बघणार आहे? टाईप्स ऑफ युनिट सेल. आधी आपण युनिट सेल बघितलं, त्यानंतर आपण बघणार आहे टाईप्स ऑफ युनिट सेल, नंतर क्रिस्टल सिस्टीम, आणि ज्या क्रिस्टल सिस्टीम आहे त्या पूर्ण त्याचा टेबल बघणार, आणि लास्ट बघणार क्युबिक सिस्टीम बघणार. चला मग आपण स्टार्ट करूया आता क्रिस्टल सिस्टीमला. तर तुम्हाला MCQला पहिला क्वेश्चन विचारला जाईल, हाऊ मेनी क्रिस्टल सिस्टीम, की म्हणजे काय? क्रिस्टल सिस्टीम किती आहेत? हा तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, MCQला विचारला जाईल. तर त्याचा आन्सर काय आहे? देअर आर 7 टाईप ऑफ क्रिस्टल सिस्टीम. ओके, MCQसाठी इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या किंवा लिहून घ्या. हाऊ मेनी क्रिस्टल सिस्टीम? आन्सर काय आहे? 7 टाईप ऑफ क्रिस्टल सिस्टीम. नेक्स्ट ते काय बघूया आपण? जे टाईप आहेत 7 सिस्टीम कोणत्या कोणत्या आहेत ते आपण बघूया. कोणत्या कोणत्या आहेत? पहिली आहे क्यूब, दुसरी आहे ऑर्थोरोम्बिक, तिसरी आहे टेट्रागोनल, चौथी आहे मोनोक्लिनिक, पाचवी आहे रोम्बोहायड्रल, सहावी आहे ट्रायकॅनिक, आणि लास्ट जी आहे 7वी ती आहे हेक्सागोनल. आता हे तुमच्या लक्षात राहणार का? ज्या तुमच्या 7 क्रिस्टल सिस्टीम आहे त्या तुमच्या लक्षात राहणार का? त्यासाठी मी तुम्हाला एक हिंट देते. हिंट काय आहे बघा इथे? क्यूट आवर मदर. क्यूट आवर मदर म्हणजे तुमची आई सुंदर आहे. हे आपली काय आहे? हिंट आहे. जी तुमची मम्मी आहे ती सुंदर आहे, ही आपली काय आहे? हिंट. क्यूट आवर मदर. ओके, मग बघा, जे पहिलं आहे CU, क्यूटमधलं जे पहिलं आहे CU, ते काय घ्यायचं? क्यूबिक घ्यायचं. TE आहे ते घ्यायचं टेट्रागोनल. आवर, पूर्ण आवर, आवरला काय घ्यायचं? ऑर्थोरोम्बिक. MOसाठी मोनोक्लिनिक, फक्त टीसाठी ट्रायक्लिनिक. HE हे E आहे. HEसाठी काय घेणार आहे? हेक्सागोनल. आणि Rसाठी काय घेणार आहे? रोम्बोहायड्रल. तर तुमचं हे पार्ट होईल, झालंच पाहिजे कारण तुम्हाला हिंट दिला. क्यूट आवर मदर. त्यामुळे तुमची ही 7 क्रिस्टल जी आहे ती तुमची पाठच झाली पाहिजे. आता व्हिडिओ बघत एकदा आपण काय करूया? हे
पाठ करून घेऊया. म्हणजे तुम्ही डोळे बंद करून ही सिस्टीम आहे ती लक्षात ठेवायची. म्हणजे जी हिंट आहे क्यूट आवर मदर, त्याच्यापासून तुम्हाला नावं येतात का बघा. डोळे बंद करा सगळ्यांनी. क्यूट आवर मदर. मग काय काय बघा. CU स्टँड फॉर क्युबिक, TE स्टँड फॉर टेट्रागोनल, आवर स्टँड्स फॉर रोम्बो ऑर्थोरोम्बिक, MO स्टँड फॉर मोनोक्लिनिक, T स्टँड फॉर ट्रायक्लिनिक, HE स्टँड फॉर हेक्झागोनल आणि 7 लास्ट आहे R स्टँड फॉर रोम्बोहायड्रल. हे काय झाले तुमचे टाईप झाले. 7 क्रिस्टल सिस्टीम झालं पाठ. हे आलं लक्षात. आता मी असं कन्सिडर करते की हे तुम्हाला पाठ झालं असेल. हे सगळं तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून काढायचं. हे सगळं तुमचं पाठ झालं ना ह्या हिंट वाईज. तर पहिल्यांदा आता मला सांगा, क्यूबला आपण क्यूबच का म्हणायचं, किंवा हेक्झागोनलला हेक्झागोनलच का म्हणायचं, किंवा मोनोक्लिनिकला मोनोक्लिनिकच का म्हणायचं, ट्रायक्लिनिकला ट्रायक्लिनिकच का म्हणायचं. त्यांचा काहीतरी बेस असला पाहिजे ना. तुमचं नाव कसं पहिल्यापासून ठेवले काहीतरी एक असेल नाव, त्या नावावरूनच तुम्हाला ओळखलं जाते. मग तसंच क्यूबला क्यूबच का म्हणायचं, त्याचा पण काहीतरी बेस असला पाहिजे. माहिती आहे का तुम्हाला. तेच आपण आता बघणार आहे पुढे, की ह्या सगळ्यांची जी नावं आहेत क्यूब, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल, रोम्बोहायड्रल हे कशावरून पडलं, त्याची नेमकी हिस्ट्री काय आहे ती आता आपण बघायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे का. ठीक आहे, आता आपण बघूया काय काय आहे. तर आता हे ह्यांना का नाव पडलं असेल, म्हणजे क्युबिकला क्युबिक, टेट्रागोनलला टेट्रागोनल, तर त्यांच्या ज्या एजेस असतात प्रत्येक, म्हणजे जो क्यूब आहे किंवा जी क्रिस्टल सिस्टीम आहे त्याला प्रत्येक एजेस असतात आणि त्या एजेसला एक अँगल पण असतो. त्या एजेस आणि अँगलनुसार आपल्याला काय कळतं, त्याचं नाव काय आहे ते आपल्याला समजतं. आता सपोज इथे फॉर एक्झाम्पल काय घेतलं आहे बघा, क्यूब घेतला आहे. हा आहे क्यूब ड्रॉ केला आहे. आता ह्या म्हणजे आपण काय केलं आहे बघा, हा सपोज हा एक क्रिस्टल पॉईंट असेल, मग आपण इथे 3 डायमेन्शनमध्ये हे पॉईंट्स असे मांडले आणि त्याला काय केलं आपण जॉईन केलं आणि एक क्रिस्टल सिस्टीम तयार केली. पण जेव्हा हे आपण पॉईंट्स तयार केले त्यावेळेला आपल्याला त्याला क्यूबच म्हणायचं हे आपल्याला माहिती नव्हतं. त्यामुळे आता बघूया, ह्या ज्या 8 कॉर्नर्स आहेत, हे हा एक कॉर्नर आहे, 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 हा आणि हा, असे 8 कॉर्नर्स आहेत. ओके. आता बघा, ही जी लेंथ आहे तिला मी नाव कन्सिडर दिलं आहे A दिलं आहे. आता ही जी ब्रीड आहे त्याला आपण कन्सिडर करूया B, आणि जी ही विड्थ आहे त्याला आपण नेम देऊया C. ओके. A, B आणि C. प्रत्येक क्रिस्टलला अशा 3 बाजू असतात. ओके. त्या बाजू कोणत्या झाल्या आपल्या A, B, C. बाजू म्हणजे काय, एजेस. आता एजेस कशाला म्हणायचं, 2 कॉर्नरच्या मध्ये जी लाईन असते त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, एजेस म्हणणार आहे. ह्या 2 कॉर्नरच्या मध्ये जी लाईन आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, एज म्हणणार आहे. मग प्रत्येक क्रिस्टलला अशा 3 एजेस असतात. आता ही कन्सिडर केली आपण A, ही एक एज झाली, ही एक एज झाली आणि ही एक एज झाली. ओके. आता जर एजेस असतील तर त्याला अँगल पण असणार आहे. आता ते अँगल कोणते कोणते आहेत बघूया, अल्फा, बीटा आणि गॅमा. जो हा पहिला अँगल आहे, लक्षात घ्या, ह्या कॉर्नरपासूनचा इथंपर्यंतचा जो अँगल आहे त्याला मी कन्सिडर करणार आहे अल्फा. परत नेक्स्ट बघा, ही आणि ही जी लाईन आहे ती असणार आहे बीटा, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, खालचा अँगल तो आहे बीटा. आणि पूर्ण हा मोठा अँगल जो आहे म्हणजे हा आणि हा, तो काय आहे तुमचा गॅमा. अल्फा, बीटा, गॅमा. अल्फा कोणता आहे, हा, बीटा हा आणि गॅमा आहे तो हा आहे. ते काय झाले तुमचे अँगल झाले. समजले इथंपर्यंत. प्रत्येक सिस्टीमला 3 एजेस आणि 3 अँगल असणार आहेत. लक्षात आलं तुमच्या. तर ते कोणते कोणते अँगल्स आले, अल्फा, बीटा आणि
गॅमा. आता क्यूब कसा असतो हे आपल्याला कळलं. आता क्यूबमध्ये आपल्याला कळलं ए, बी आणि सी हे झाले एजेस आणि त्याचे अँगल झाले अल्फा, बीटा आणि गॅमा. तर आपल्याला माहितीच आहे की क्यूबच्या ज्या एजेस आहेत त्या इक्वल आहेत, म्हणजे सगळ्या इक्वल आहेत, म्हणून तो चौकोन झाला आहे. ही म्हणजे ए इक्वल टू बी आहे, ए इक्वल टू सी आहे, बी इक्वल टू ए आहे, ए इक्वल टू सी आहे. म्हणजे ज्या त्याच्या कडा आहेत किंवा ज्या एजेस आहेत, ज्या बाजू आहेत त्या काय आहेत, इक्वल आहेत. त्यामुळं हे काय आले बघा इथे, ए इक्वल टू बी इक्वल टू सी या काय आहेत त्यांच्या एजेस आहेत. आता जर एजेस इक्वल असतील तर त्याचा अँगल पण इक्वल येणार, म्हणून अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा म्हणजे काय 90 डिग्री. म्हणून त्याला क्यूब नाव देण्यात आलं. कारण त्याच्या एजेस पण इक्वल आहेत आणि अँगल पण इक्वल आहे, त्यामुळे तो क्यूब झाला. ओके. आता आपल्याला काय बघायचं आहे बघा, हे क्रिस्टल सिस्टीम आहेत 7 टाईप. कुठले आपण ते पाठच केले. हिंट काय होती, क्यूट आवर मदर. तर लिहून घेऊया आपण. हे तुम्ही पण लिहायचं आहे 7 क्रिस्टल सिस्टीम. पहिला काय, क्रिस्टल सिस्टीम म्हणजे काय असेल ते तुमचे 7 क्रिस्टल सिस्टीम. नंतर फीचर्स म्हणजे एजेस आणि अँगल. फीचर्स म्हणजे काय आहे, एजेस आणि अँगल. त्याची एजेस आणि किती डिग्रीचा अँगल आहे हे आपल्याला म्हणायचं आहे, किंवा कोण इक्वल आहे आणि कोण नॉट इक्वल आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट तुम्हाला जी मी हिंट दिलेली क्यूट आवर मदर, त्यापासून तुम्ही काय करायचं आहे, हे लिहून घ्यायचं आहे. क्यूट आवर मदर लिहून घ्या. क्यूट आवर मदर काय काय असणार सांगा. पहिला CU स्टँड फॉर क्यूबिक, T स्टँड फॉर टेट्रागोनल, आवर स्टँड फॉर ऑर्थोरॉम्बिक, परत MO स्टँड फॉर मोनोक्लिनिक, परत TH स्टँड फॉर ट्रायक्लिनिक, E परत HE स्टँड फॉर हेक्सागोनल आणि 7 आहे लास्टचं, R स्टँड फॉर रोम्बोहायड्रॉन. ओके, इथंपर्यंत बघितलं आपण. आता बघा हे सगळं आपल्याला हिंट वाईज तर आपल्याला कळलं. क्यूट आवर मदर. ओके, इथंपर्यंत तुम्हाला कळलं. जेव्हा तुम्ही एजेस लिहिणार त्यावेळेला जो एजेसचा कॉलम आहे तो पूर्ण सगळा लिहून घ्यायचा. ए इक्वल टू बी इक्वल टू सी हे सगळीकडे लिहून घ्यायचं. पहिला इथला ए इक्वल टू बी इक्वल टू सी, ए इक्वल टू बी इक्वल टू सी, ए इक्वल टू बी इक्वल टू सी, असं 7पर्यंत हे आधी लिहून घ्यायचं. ए इक्वल टू बी इक्वल टू सी हे सगळं आधी लिहून घ्यायचं. आता तुम्हाला आता हा क्यूब तर बघितला आपण. क्यूबमध्ये काय आहे, सगळं सेम आहे, म्हणजे सगळं काय आहे, इक्वल आहे. एजेस इक्वल आहेत. ए इक्वल टू बी इक्वल टू सी हे इक्वल आहे, मग त्याचा अँगल पण इक्वल आला. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा. लक्षात आलं. हे सगळं काय आलं आहे, इक्वल आलं आहे. कळलं. म्हणून आपण इथं काय लिहिलं, ए इक्वल टू बी इक्वल टू सी, अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा इक्वल टू कोणता अँगल आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे. लक्षात आलं. आता नेक्स्ट टेट्रागोनलमध्ये काय करायचं आहे, टेट्रागोनल तुम्ही पहिला तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 7वरती बुक घेऊन बसायचं. आता ज्या वेळेला तुमचं असा व्हिडिओ कोणता पण सब्जेक्टचा ज्या वेळेला व्हिडिओ येईल त्यावेळेला जे मॅडम सांगतात किंवा सर सांगतात तेवढंच बघायचं नाही. तुम्ही तुमचं बुक, गाईड, जे काय तुमचा मॉड्यूल आहे ते सगळं घेऊन बसायचं. फक्त व्हिडिओ बघत बसायचं नाही. आणि जेवढा असाइनमेंट दिला ते व्हिडिओमधलंच लिहावं असं काय नाही. तुम्ही तुमचं स्वतःचं पण ॲडिशनल काहीतरी लिहू शकता जे बरोबर आहे ते, नाहीतर काहीही लिहाल. समजलं. बुकमधलं जे बरोबर आहे ते लिहायचं. जेवढंच मॅडमने सांगितलं किंवा टीचर्सने सांगितले म्हणून तेवढंच लिहायचं असं काहीही नाही. बुकमधलं लिहिलं तरी पण चालेल. ओके, तर आपण काय बघणार आहे आता बघा. इथे बघा आपण कशाला आलेलो, सेकंड आलो. क्यूब तुम्हाला कळला आहे. हां, क्यूब तुम्हाला कळला आहे. आता आपण काय बघणार आहे, टेट्रागोनल इथे कुठे आहे, हां इथे आहे. तो क्यूबसारखाच असतो, फक्त त्याची जी लेंथ आहे ती फक्त एक्स्ट्रा खाली वाढत गेलेली असते, म्हणजे आयताकार. मग बघा ही ए आहे बाजू, ही बी आहे आणि ही आहे ती तुमची काय आहे, सी आहे. ए इक्वल टू बी आहे म्हणजे ही रेष आणि ही रेष सेम आहे, पण ए इक्वल टू बी आहे बट नॉट इक्वल टू काय आहे, सी आहे, म्हणजे सीची काय आहे लेंथ एक्स्ट्रा आहे. समजलं.
सीची लेंथ एक्स्ट्रा आहे, त्यामुळे इथे तुम्ही काय लिहिणार, ए इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. हे इथंपर्यंत आलं. पण आता अँगलमध्ये बघा, अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गॅमा, हे अँगल सेम आहे, त्यामुळे ते पण काय येणार, 90 डिग्रीमध्ये येणार. इथे बघा, जरी ही ए इक्वल टू बी आहे, म्हणजे ए इक्वल टू बी आहे बट नॉट इक्वल टू सी जरी असेल, तर त्यांचा जो अँगल आहे तो वेगळा आहे का, नाही, खाली वाढत गेला आहे, पण अँगल तर सेमच असणार आहे. आलं लक्षात. त्यामुळं काय आहे, तुमचा अँगल सेमच आहे. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. नेक्स्ट काय आहे बघा, ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिकचं स्ट्रक्चर कुठं आहे, इथे. ऑर्थोरोम्बिकचे किती स्ट्रक्चर दिलेत बघा, 1 2 3 4 स्ट्रक्चर दिलेत. ते काय काय आहेत बघायचं आहेत. ए इक्वल टू नॉट इक्वल टू बी, म्हणजे ए पण इक्वल नाही आहे, बी पण इक्वल नाही आहे आणि सी पण इक्वल नाही आहे. हे कशाचं दिले तुम्हाला, ऑर्थोरोम्बिकचं दिलं आहे. ओके, हे तुम्हाला दोन तरी कळले. ह्या दोनवरून आपल्याला आता हे सगळे जे खालचे आहेत त्याचा आपण एजेस लिहिणार आहे. पहिले काय आहे, ए इक्वल टू बी इक्वल टू सी. सेकंड आली ए इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. आता हे जे नॉट इक्वल टू सी आहे हेच आपल्याला 3 वेळा रिपीट करायचं आहे. हे जे आहे आपण हे एक कट केलं म्हणजे नॉट इक्वल टू सी आहे, ते आपल्याला 3 वेळा रिपीट करायचं आहे. एकदा रिपीट करायचं, दोनदा रिपीट करायचं, तीनदा रिपीट करायचं. ओके, ही हिंट आहे, हिंट वाईज आपण चाललो आहे. म्हणजे पहिला लिहायचं ए इक्वल टू बी इक्वल टू सी, हे सगळीकडे लिहून घेतलं. नंतर काय करायचं आहे, हे आपल्याला कळतं आहे की बाबा हे दोन जे आहेत ते इक्वल आहेत पण एक इक्वल नाही आहे, म्हणून आपण ह्याला कट केलं. ह्याला कट केलं डायरेक्ट लगेच खाली ह्याला कट करायचं, 1 2 1 2 1 2, दोन्हीला कट करा, दोन्हीला कट करा, दोन्हीला कट करा. ही हिंट कळली. नंतर नेक्स्ट जे आहे 6वं हेक्सागोनल. आता मी ते स्टार केलं आहे, 6ला एक स्टार केला आणि इकडे कुठे केला आहे बघा, 2ला स्टार केला आहे. मग ह्याचा अर्थ काय आहे, जे तुमचं सेकंड आहे, जो तुमचा सेकंड आहे आणि लास्ट सेकंड आहे तो काय आहे, सेम असणार आहे. मग सेकंड काय आपण बघितलं, ए इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. सेम ते लिहायचं, ए इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. तसंच हे झालं. नेक्स्ट आता रोम्बोहायड्रल म्हणजे लास्टचा आहे जो 7 नंबर. 7 नंबरला काय केलं आहे, सर्कल काढला आहे. इथे कुठं आहे बघा, फर्स्ट नंबरला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुमचा फर्स्ट आणि जो आहे तो लास्ट हे काय असणार आहे, सेम असणार आहे. मग फर्स्ट काय आहे, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. मग इथे पण तेच लिहायचं, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. आलं लक्षात. आता आपल्याला काय बघायचं आहे, अँगल बघायचे आहेत. पहिले 3 अँगल न बघता 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री लिहायचं. पहिले तिन्ही अँगल 90 डिग्री, फर्स्ट 3 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री. जो लास्ट आहे तो काय आहे बघा, मोनोक्लिनिक. मोनो म्हणजे काय, एक. आता हे एक म्हणजे काय लक्षात घ्यायचे तुम्ही, आता माझी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काय आहे, अल्फा बीटा आहे ते 90 डिग्री आहेत आणि एक काय आहे ह्यातला 90 डिग्री नाही आहे, म्हणजे जो गॅमा आहे तो 90 डिग्री नाही आहे. ही तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, म्हणजे मोनोक्लिनिकमधली मोनो एक ह्यात 90 डिग्री नाही आहे, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. आता ट्रायक्लिनिक म्हणजे किती, ट्राय म्हणजे 3 गोष्टी काय लक्षात ठेवणार आहे, तिन्ही पण इक्वल नाही. इथे बघा, हे पण इक्वल नाही, हे पण इक्वल नाही, हे पण इक्वल नाही, हे पण इक्वल नाही आणि हे पण इक्वल नाही. हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला असा क्वेश्चन विचारू शकतात की अशी कोणती क्रिस्टल सिस्टीम आहे ज्यात सगळंच नॉट इक्वल आहे. कळलं. मग कुठली येणार आहे तुमची, ट्रायक्लिनिक येणार आहे. ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी आणि त्याचे अँगलसुद्धा इक्वल नाही आहेत. ओके, ते कोणते, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा आणि ह्यांचे जे अँगल्स आहेत ते सुद्धा 90 डिग्री नाही आहेत. सगळंच ही बाद सिस्टीम आहे, सगळंच ह्याला नाही करायचं आहे. कळलं इथंपर्यंत. लास्ट हेक्सागोनलला बघूया. आता हेक्सागोनलला काय काय आहे बघा, अल्फा इक्वल टू बीटा 90 डिग्री आणि जो एक आहे सी, जो सी आहे तो कोणता आहे 120 डिग्री. इथे काय होते, अँगल्स सगळे सेम होते. जे त्याची लेंथ मोठी असेल तर अँगल चेंज होणार नाही. पण इथे काय दिले बघा, ए इज नॉट इक्वल टू ए इज इक्वल टू बी आणि बी इज नॉट इक्वल टू सी. म्हणजे हे दोन आहे ते 90 डिग्री असतात आणि जो हा एक आहे
त्याचा काहीतरी वेगळा असणार आहे. तो वेगळा म्हणजे कोणता आहे 120 डिग्री. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री आणि गॅमा इज इक्वल टू 120 डिग्री. ओके. आणि जो लास्ट आहे रोम्बोहायड्रल तो ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हे ऑल हे अँगल तरी सेम आहेत पण 90 डिग्री इतके नाही आहेत. ओके. लक्षात आलं कसं केलं आपण. टेबल तुमचा हा आता पाठच झाला पाहिजे 7 क्रिस्टलचा. 7 काय काय घेणार, पहिला आपण क्रिस्टल सिस्टीम लिहिणार. क्यूटार मदरनुसार आपण सगळ्या 7 क्रिस्टल्स लिहिला. नंतर त्याच्या एजेस आणि अँगल बघणार. पहिली आहे क्यूबिक, नेक्स्ट टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल आणि रोम्बोहायड्रल. एजेसमध्ये काय करणार, पहिला सगळ्यांदा काय लिहिणार तुम्ही, सगळं ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी हे सगळीकडं 7पर्यंत आहे असं लिहून घ्यायचं. आता क्यूबचं तुम्हाला माहिती आहे सगळ्या एजेस आणि अँगल्स काय असतात सेम असतात. त्यामुळे इथे लिहून घ्यायचं पहिल्यांदा ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा हे लिहून घेतलं. त्यानंतर तुम्हाला टेट्रागोनल माहिती आहे आयताकार. ए इक्वल टू बी हे इक्वल आहेत बट इट इज नॉट इक्वल टू काय आहे सी आहे. ओके. मग आता पहिल्यांदा काढल्यानंतर दोन्हीला काटायचं. हे 3 वेळा रिपीट करायचं. 1 2 3. दोन्हीला कट करा, दोन्हीला कट करा, दोन्हीला कट करा. इथंपर्यंत आलं. नेक्स्ट हे हा जो स्टार आहे तो लक्षात ठेवायचा. हा स्टार का लक्षात ठेवायचा आहे, सेकंड आणि सेकंड लास्ट हे काय आहेत सेम आहेत एजेससाठी. ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी, ए इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. ओके. तसंच 7ला फर्स्ट आणि लास्ट हे लक्षात ठेवायचं. सर्कल ए इक्वल टू बी इक्वल टू सी, इकडे रोम्बोहायड्रनला ए इक्वल टू बी इक्वल टू सी. ओके. हे आपलं आपण एजेस बघितला. नेक्स्ट काय बघणार आहे आपण आता, अँगल बघणार आहे. काय काय अँगल्स आहेत ते अँगल्स बघणार आहे. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा हे 90 डिग्री आहे. हे 3 वेळा रिपीट करायचं. सेम 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री. जरी त्याच्या एजेस वेगळ्या असतील तरी अँगल हा काय येणार आहे सेम येणार आहे. म्हणजे तो 90 डिग्री इतका असू शकतो हे तिथे सांगितलं आहे. नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट 14 नंबर कुठला आहे मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिकमध्ये काय सांगितलं, मोनो म्हणजे एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची. ती म्हणजे कोणती, अल्फा बीटा हे 2 90 डिग्री आहेत तर एकच काय आहे तो 90 डिग्री नाही आहे असं म्हणून काय केलं इथं, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री बट गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. ओके. ही एक गोष्ट आपण इथं लक्षात ठेवली. आता ट्रायक्लिनिकला काय करणार आहे आपण, ट्राय म्हणजे किती आहे, ट्राय म्हणजे 3. तिन्ही पण नॉट इक्वल टू करून टाकायचं. ही सगळ्यात बघा इथं पण नाही आहे चांगलं, इथं पण चांगलं नाही, सगळेच कट केलं आहे. ए इक्वल टू बी कट केलं आहे, ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा अँड दीज ऑल थिंग्स आर नॉट इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे 90 डिग्रीसाठी हे नाही आहे. अल्फा बीटा गॅमाचे अँगल 90 डिग्री नाहीत. नेक्स्ट काय आहे हे तुमचं हेक्झागोनल. हेक्झागोनलमध्ये काय सांगितलेलं, दुसरं आणि 6वं आहे ते सेम असणार आहे. बघा अल्फा आणि बीटा हे काय आहे इक्वल आहे त्यामुळे ह्यांचा 90 डिग्री येणार आणि जो एक आहे तो काय तर दुसरा असणार तो कोणता आहे 120 डिग्री. 120 डिग्री. नेक्स्ट आहे 7वा रोम्बोहायड्रल. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा हे इक्वल आहे पण कुणा इतके इक्वल नाही आहेत 90 डिग्री इतके इक्वल नाही आहेत. समजलं 7 टाईप. नेक्स्ट आता आपण बघणार आहे क्यूबिक सिस्टीम. आता क्यूबिक सिस्टीममध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे बघा, पहिला बघूया आपण टाईप्स ऑफ युनिट सेल. जे सगळे टाईप्स ऑफ युनिट सेल आहेत ते सगळं क्यूबिकला सुद्धा आहे त्यामुळे हे फक्त आपण रीड करूया आणि क्यूबिकमध्ये काय काय आहे ते बघूया. ओके. तर काय आहे पॉईंट तुमचा, टाईप्स ऑफ युनिट सेल. देर आर 4 टाईप्स ऑफ युनिट सेल्स. फर्स्ट आहे प्रिमिटिव्ह ऑर सिम्पल युनिट सेल. इन सिम्पल युनिट सेल दी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट इट्स कॉर्नर ओनली. म्हणजे जे तुमचे पार्टिकल आहेत ते फक्त कॉर्नरलाच असणार आहेत, आधेमध्ये कुठंच नसणार आहेत. त्याला तुम्हाला काय म्हणणार आहे सिम्पल युनिट सेल. नेक्स्ट काय आहे सेकंड बॉडी सेंटर युनिट सेल. इन दिस टाईप ऑफ युनिट सेल
one constituent particle is present at the center of its body in addition to the corner of particles. हे जे काय आहे म्हणजे आता आपण कॉर्नर तर बघितले, कॉर्नर आहेत पण मध्येच एक पार्टिकल तुम्ही तिथे काय केला ॲड केला. नेक्स्ट काय आहे फेस सेंटर युनिट सेल. In these unit cell consist of particles at the center of each of the faces in addition to the corner particle. म्हणजे प्रत्येक जी तुमची एज आहे किंवा जी एजेसच्या मध्ये एक पार्टिकल तुम्हाला काय करायचं आहे ॲड करायचं आहे. नंतर आहे बेस सेंटर्ड युनिट सेल. दिस युनिट सेल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ एनी टू ऑफ इट्स अपोजिट फेसेस इन ॲडिशन टू कॉर्नर. म्हणजे दोनच अपोजिट साईडला एक एक पार्टिकल तुम्ही तिथे ॲड करणार आहे. ओके, आता आपण मेन पॉईंटला येऊया आपल्या क्रिस्टल सिस्टीम. क्रिस्टल सिस्टीम आपल्याला बघायचे आहे. आपण क्रिस्टल सिस्टीम बघितलं. क्रिस्टल सिस्टीममध्ये आपण काय काय बघितले, अल्फा बीटा गॅमा आणि त्याचे अँगल्स कोणते कोणते अँगल्स बघितले अल्फा बीटा गॅमा आणि एजेस बघितले ए बी अँड सी. इथे लिहिले बघा. दी 7 क्रिस्टल सिस्टीम आर नेम ॲज क्युबिक टेट्रागोनल ऑर्थोरॉम्बिक रोमोहायड्रल. हे सगळं आता आपण बघितले. त्यामुळे आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊया. क्युबिक सिस्टीमला काय काय आहे बघा. देर आर 3 काइंड ऑफ युनिट सेल इन क्युबिक सिस्टीम. फर्स्ट सिम्पल क्युबिक म्हणजे SC, सिम्पलचं S आणि क्युबिकचं C. बॉडी सेंटर क्युबिक BCC अँड फेस सेंटर क्युबिक FCC. ओके, आता आपण त्याचं बघूया काय काय आहे. पहिला आपण काय काय बघणार आहे. आता क्युबिक सिस्टीममध्ये किती टाईप्स आहेत, 3. पहिला आहे सिम्पल क्युबिक, दुसरा आहे बॉडी सेंटर आणि तिसरा आहे फेस सेंटर. ओके, आता पहिला आपण काय आहे बघूया. सिम्पल क्यूब. सिम्पल क्यूब काय आहे, त्याचा छोटा कोड SC. डेफिनेशन बघूया. इट हॅज अ पार्टिकल ॲट इच ऑफ द 8 कॉर्नर्स ऑफ ए क्यूब. ओके, इथे कन्सिडर एक क्यूब काढला आहे. इथे बघा क्यूब आहे असा आणि 8 पार्टिकल्स आहेत ते प्रत्येक कॉर्नरला. म्हणजे आता ही एज आहे, ही तुमची एज आहे. एक ह्या 2 कॉर्नरमधली जी लाईन आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, एज म्हणणार आहे. आणि हे तुमचे अँगल्स झाले. आता हे जे कॉर्नर आहे त्याला आपण फिल करायचं आहे. 1, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7 आणि 8. 8 कॉर्नर्स आहेत. आता लक्षात ठेवताना बघा एक एक्झाम्पल आपण बघायचं आहे जे तिन्हीसाठी येणार आहे. तिन्हीसाठी इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही ज्या रूममध्ये हा व्हिडिओ बघत बसलाय, ती आपण कन्सिडर करूया की क्यूबिक आहे. म्हणजे काय आहे, चौकोनी आहे असं आपण कन्सिडर करायचं आहे. ओके, व्हिडिओ बघत तुम्ही एका रूममध्ये बसला आहे. रूमच्या वरती बघायचं, वरती फॅन असेल, फॅन न बघता ते जे रूमचे जे कॉर्नर्स आहेत, जे वरचे 4 कॉर्नर आहेत ते कन्सिडर करा. हा सपोज इथे तुम्ही बसलाय, कुठेतरी बसला असाल. ही जी वरची बाजू म्हणजे जी फॅनची बाजू आहे ती 1 2 3 4 कॉर्नर लक्षात आले. आता खालची बाजू जिथे तुम्ही बसलाय त्याच्या खालचे 4 कॉर्नर लक्षात घ्या. रूमचे 4 कॉर्नर 1 2 3 4 झाले हे 4 कॉर्नर्स. नेक्स्ट तुमच्या उजव्या हाताला 4 कॉर्नर येणार. 1 2 3 4. इथे काहीतरी विंडो वगैरे असेल, इकडे डोअर असेल, काहीही 4 कॉर्नर लक्षात घेतले राईट हँड साईडला. आता लेफ्ट हँड साईडला परत 4 कॉर्नर 1 2 3 4. लक्षात आलं तुमच्या कॉर्नर आपण कसे काउंट केले, कळलं तुम्हाला. हे 8 कॉर्नर्स कसे फिल केले. तुम्ही एका रूममध्ये बसला आणि वरचे 4, खालचे 4, इकडचे 4 आणि इकडचे 4 असे तुम्ही कन्सिडर केले. समजलं. 8 कॉर्नर्स आले ना. म्हणजे हे समजलं का आता सिम्पल क्यूब. इट हॅज अ पार्टिकल ॲट ईच ऑफ द 8 कॉर्नर्स ऑफ ए क्यूब. क्यूबला काय आहे सांगा आता. 8 कॉर्नर्स आहेत ते तुम्ही इथे फिल केले. हा एक 1 2 3 4 5 6 7 8 झालं. नेक्स्ट काय आहे बघा. बॉडी सेंटर्ड क्यूब BCC. इट हॅज अ पार्टिकल ॲट इट्स 8 कॉर्नर्स अँड ॲन ॲडिशनल पार्टिकल इन दी सेंटर ऑफ दी क्यूब. आता बघा इथं रेड कलरचा एकच डॉट दिला आहे. ते म्हणजे काय आहेत, आपण कॉर्नरमध्ये
जे आपले कॉर्नर आहे तिथं 8 पार्टिकल्स जर आपले फिल केले, म्हणजे तुम्ही ज्या रूममध्ये बसलाय ते सगळे आपण काउंट केले, वरचे 4 इकडचे 4 ते असे 8 झालेत. लक्षात येते तुमच्या. तुम्ही एक रूम कन्सिडर करताय, त्या रूममध्ये हा जो रेड कलरचा जो डॉट आहे, जो रेड कलरचा जो डॉट आहे तो म्हणजे काय, तुम्ही आहे. तुम्ही एकटेच जर बसला असाल तर तुमच्याबरोबर आणखीन कोण कोण असेल तर ते नेक्स्ट फेस सेंटरला घेणार आहे आपण. पण इथे काय कन्सिडर करणार आहे, तुम्ही. हा जो रेड पार्टिकल आहे तो म्हणजे काय, तुम्ही आहे. ह्या सगळ्या क्यूबमध्ये तुम्ही एकटेच बसलाय व्हिडिओ बघत. कळलं? तुम्ही एकटेच बसलाय. ते काय झाले आपलं डेफिनेशन बघा आता. इट हॅज अ पार्टिकल ॲट 8 कॉर्नर्स. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, हे 8 कॉर्नर्स. आणि एकच ॲडिशनल कुठला आहे त्या रूममध्ये, ॲडिशनल म्हणजे त्या रूममध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बघताय, त्यामुळं एक हा ॲडिशनल कोणता झाला आहे, हा जो रेड कलरचा आहे तो जो आहे. पण आता ह्या सगळ्या क्यूबला तुम्ही बॉडी म्हटलं आहे, आणि त्या बॉडीमध्ये तुम्ही एकच पार्टिकल आत जाऊन बसला आहे, तो म्हणजे काय तुमचा बॉडी सेंटर्ड क्यूब. म्हणजे क्यूबच्या एका सेंटरला एक ॲडिशनल पार्टिकल आपण ॲड केला, त्यामुळं त्याला नाव का दिलं, बॉडी सेंटर्ड क्यूब. तो पार्टिकल म्हणजे कोण आहे, तुम्ही आहे. ओके, नेक्स्ट आपण बघायला थर्ड पॉईंट, फेस सेंटर्ड क्यूब, FCC. ओके, आता आपण पहिला काय काय बघितले बघा. आपण रूम बघितलेली, तुमची रूम. परत नेक्स्ट काय बघितलं, त्यात तुम्ही एक ॲडिशन घेतला, व्हिडिओ बघायला तुम्ही रूममध्ये गेला. ओके, आता रूममध्ये गेल्यानंतर तुमच्यासोबत तुमचे काय छोटे जे आहेत भाऊ किंवा बहीण, ते पण येऊन बसायला लागलेत ह्या फेस सेंटरमध्ये. ते आता बघायचं आपल्याला. डेफिनेशन काय बघूया आधी. इट हॅज पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ each of 6 space in addition to the particle at 8 corners of the cube. बॉडी सेंटरमध्ये एकच पार्ट ॲड होता, म्हणजे तुम्ही एका रूममध्ये गेलेला आणि एका रूममध्ये तुम्ही एकटेच गेलेला, ती काय झाली, बॉडी सेंटर क्यूब झाली. पण आता इथे तुमच्यासोबत आणखीन कोणतं यायला लागले बघा. प्रत्येक कॉर्नरला एक एक तुम्ही काय करणार आहे, ॲडिशन अशी करणार आहे. तुम्ही काय केलं आहे, तुमची रूम बघा लागलाय. ओके, तुम्ही तुमची रूम बघा लागलाय. बघा आता कसं होणार आहे. वरचा जो फॅनचा आहे तो एक डॉट, जो वरचा आहे फॅनचा तो एक डॉट, जो खालचा आहे तो एक डॉट, जो राईट हँडचा आहे तो एक, लेफ्ट हँडचा आहे तो एक. परत बघा, परत आता कसं कसं होते बघा. वरचा एक, खालचा एक, इकडचा एक, इकडचा एक, हे झाले 4. नेक्स्ट हा जो आहे तो एक, म्हणजे तुमच्या समोर आहे तो एक, मागचा आहे तो एक. कळलं? हा वरचा आहे, हा समोरचा आहे, हा मागचा आहे, हा जो तुम्ही बसलाय तो आहे, आणि हा लेफ्ट हँड राईट साईडचा आहे. समजलं? हे फेस सेंटर. तुम्ही तुमच्या रूम आहे ते बघायचं आहे. वरती, परत खालती, नेक्स्ट आहे लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड, जी समोर आहे ती आणि बॅकला आहे ती, असे मिळून हे किती झाले पाहिजे, 8 झाले पाहिजे. ओके, समजलं? फेस सेंटर क्यूबसाठी काय काय आहे. इट हॅज अ पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ each of 6 pages in addition to the particle at 8 corners of the cube. लक्षात आलं? आज मग आपण काय काय बघितलं जरा रिवाइज करा. हे 6 पार्टिकल्स आले पाहिजेत. 6, 2 माझे एक्स्ट्रा झाले आहेत, चुकले, हे तुम्ही मला सांगितलं पाहिजे. 6 पार्टिकल्स आहेत इथे, ते काढायला चुकले. आपण इथे बघूया, FCC इथे आहे बघा, बरोबर. मी सांगताना तर बरोबर सांगितलं, पण जे काढले ते चुकले. ओके, म्हणजे बघा आता तुम्ही हे आहे समजा, इथे तुम्ही बसलाय, तुमचा एक, वरचा एक, फक्त तुम्ही कन्सिडर करा जिथे बसलाय तो एक घ्या, वरचा एक घ्या दुसरा, राईट हँड साईडचा घ्या तिसरा, लेफ्ट हँड साईडचा चौथा, आणि समोरचा आहे तो 5वा, म्हणजे तुमच्या पुढचा, आणि तुमच्या बॅकला आहे तो 6वा. बरोबर झाला आता. ओके, समजलं फेस सेंटर काय आहे. हे थोडं चुकलं आहे माझं. इथे परत ड्रॉ करूया का, किंवा इथे करूया. बघा इथे तुम्ही बसलाय, त्या रूममध्ये तुम्ही बसलाय, हा तुमचा पहिला. तुम्ही वरती बघा फॅनकडे, दुसरा,
तुम्ही राईट हँडला साईड बघा, इकडे लेफ्ट हँड साईडला बघा, इथे एक आला. परत तुम्ही समोर बघा, इथे. परत तुम्ही तुमच्या बॅकला बघा, इथे एक. झाले 6. 1 2 3 4 5 6 फेजेस इन ॲडिशन टू दी पार्टिकल ॲट 8 कॉर्नर्स. लक्षात आलं? काय काय बघितलं ते लक्षात आलं का? आज आपण काय काय बघितलं? एवढं सगळं आपण बघितलं. क्रिस्टल सिस्टीम काय काय लक्षात घ्यायचे? क्रिस्टल सिस्टीमचा हिंट काय आहे? क्यूट आर मदर. ओके, त्यानुसार आपण त्याच्या अँगल्स, एजेस बघितल्या. आणि नेक्स्ट आपण बघितलं क्यूबिक सिस्टीम. क्यूबिक सिस्टीममध्ये सिम्पल क्यूब, बॉडी सेंटर क्यूब आणि फेस सेंटर क्यूब इतकंच आज आपण बघितलं आहे. पण हिंट वाईज बघितल्यामुळे आपल्याला आज जास्त वेळ लागला आहे. ओके, हे सगळं तुम्ही आज करा. आजच्यासाठी इथेच. बाय बाय. थँक्यू.